मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माझ्या बायकोचा अफेअर, भाग पहिला. लेखक धीरज कुमार रामकिशन साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. ही एक रहस्य कथा आहे. कथेमधील कोडे हळूहळू उलगडेल. दीपक शहरातल्या सिग्नलवर थांबला होता. तोच त्याच्या कारच्या काचेवर कोणीतरी थाप मारली. तो एक भिकारी होता. दीपकने काच खाली घेतला. त्या भिकाऱ्याला दीपकचा चेहरा दिसताच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तो गडबडीत तेथून निघून गेला. दीपकच्या लक्षात आले की तो भिकारी त्याच्यापासून पळतोय, पण का हे त्याला माहीत नव्हते. तो भिकारी भीक न मागताच का निघून गेला हे त्याला समजत नव्हते. पण नंतर त्याला असे वाटले की त्या भिकाऱ्याचा चेहरा त्याच्या ओळखीचा आहे. सूरज, तो नक्कीच सूरज होता. तो स्वतःशीच बडबडला. तो त्या भिकाऱ्याला शोधण्यासाठी गाडीतून उतरलाच होता, तोच ग्रीन सिग्नल लागला. मागचे लोक जोरजोरात हॉर्न वाजू लागले. दीपकने थोडे पुढे जाऊन गाडी पार्क केली आणि त्या भिकाऱ्याला शोधण्यासाठी तो पुन्हा सिग्नल पाशी आला. पण तो त्याला तेथे सापडला नाही. त्याला शोधत शोधत तो जवळच्या झोपडपट्टीमध्ये गेला. झोपडपट्टीच्या रस्त्यावरून तो एकटाच जात होता. सूरज, दीपकने मागून आवाज दिला. तसे त्या भिकाऱ्याने मागे वळून दीपककडे पाहिले. सूरजला पाहून दीपक खूप खुश झाला. तो धावत सूरजपाशी गेला आणि म्हणाला, अरे कुठे होतास इतक्या दिवस, आणि हे काय हाल करून घेतले स्वतःचे तू? मी नाही कोणता सूरज उरज. तो रागात ओरडला आणि पुढे चालायला लागला. असं का म्हणतोयस? आणि हे काय हाल करून घेतले स्वतःचे तू? आणि वहिनी आणि आई कुठे आहेत? तो भिकाऱ्याला म्हणाला. तसे त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो रडायला लागला आणि तो दीपकच्या गळ्यात पडून दिप्या म्हणून रडायला लागला. अरे काय झालं, मला सांगशील का? त्याने सूरजला विचारले. दारू दिप्या, मला दारू पाहिजे, तो दीपकला म्हणाला. दीपक सूरजला बिअर बारमध्ये घेऊन गेला. वेटरने दारू आणताच सूरजने दारूची बाटली तोंडाला लावली. सूरज, तुझ्यासोबत काय झालं आहे मला सांगशील का? आणि वहिनी आणि आई कुठे आहेत? सूरजने सांगायला सुरू केले. माझी बदली औरंगाबाद शहरात झाली होती, म्हणून मी औरंगाबादमध्ये शिफ्ट व्हायचे ठरवले. मी एक आलिशान 2 मजली बंगला भाड्याने घेतला. तसे तर मला 2 मजली घराची गरज नव्हती, कारण माझ्या कुटुंबात फक्त मी, माझी बायको श्रेया, माझी आई व माझी 4 वर्षाची मुलगी नित्या असे फक्त 4 जणच होतो. पण माझ्या नवीन बॉस मिस नेहा यांनी मला तो बंगला त्यांच्या ओळखीवर स्वस्त भाड्यात ठरवून दिला होता, आणि त्यातल्या त्यात तो आलिशानही होता. मला माझ्या कुटुंबाला एक चांगले जीवन द्यायचे होते, त्यामुळे मी तो बंगला भाड्याने घेतला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या नवीन घरात शिफ्ट व्हायचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे आम्ही सामान घेऊन शहरात आलो. ट्रकमधून सामान उतरवायला सुरू होते. मी ट्रकपाशीच थांबलो होतो. तोच एक मध्यम वयाचा माणूस माझ्याजवळ आला आणि मला नमस्कार म्हणाला. मीही त्याला नमस्कार म्हणालो. तुम्ही आलात का इथे राहायला? त्यांनी मला विचारले. मी हो म्हणालो. मी ॲडव्होकेट चंद्रकांत पाटील, मी इथे तुमच्या घरासमोर राहतो, तो हातात हात देत म्हणाला. मीही त्यांना माझं नाव सांगितलं. थोडं स्वतःविषयी आणि फॅमिलीविषयी सांगितलं. जरा जपून राहा, कोणतीही अडचण आली तर आधी मला फोन करा किंवा घरी या. हे घ्या माझं कार्ड, येतो मी, असे म्हणून ते निघून गेले. जपून राहा, ॲडव्होकेट पाटील असे का म्हणाले हे मला कळलेच नाही. पण माझ्यासमोर खूप काम पडले होते, म्हणून मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. आम्हाला त्या घरात शिफ्ट होऊन 2-3 दिवस झाले असतील. त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये पार्टी होती, त्यामुळे मी दारू प्यालो होतो. तसे मी दारू पित नव्हतो, पण माझ्या बॉस मिस नेहानी खूप आग्रह केला, त्यामुळे मी ती घेतलीच. पण पहिल्यांदाच पिल्यामुळे मला खूप चढली होती. मला धड चालताही येत नव्हते. त्यामुळे त्या दिवशी मिस नेहा
मला त्यांच्या कारमधून घरी सोडायला आल्या. त्यांनी मला घराच्या गेटसमोर सोडले. रात्रीचे 11:30 झाले होते. मी गेट उघडून दरवाजाकडे चाललोच होतो की तोच मला गार्डनमध्ये आई दिसली. ती झोपाळ्यावर पाठमोरे बसून झोका घेत होती. तिच्या मांडीवर एक लहान मुलगाही होता. ती झोका घेत अंगाई म्हणत होती, आई, हा मुलगा कोण आहे? मी तिला विचारले, पण ती काहीच बोलली नाही. आई, तू कोणाच्या मुलाबरोबर खेळत आहेस? मी तिला पुन्हा एकदा विचारले, पण तरीही ती काहीच बोलली नाही. जाऊ दे, असेल कोणीतरी असे म्हणून मी दरवाजाकडे गेलो व बेल वाजवली. दरवाजा उघडताच माझे डोळे आश्चर्याने पांढरे पडले, कारण दरवाजा स्वतः आईने उघडला होता. तू इथे आहेस तर मग बागेत कोण आहे? असे म्हणून मी धावत बागेत गेलो, पण तिथे कोणीच नव्हते. आता तर होती इथे, कुठे गेली इतक्यात? मी स्वतःलाच बोललो. मला काहीच समजत नव्हते की तो माझा भास होता की खरंच मी मगाशी तेथे कोणाला तरी पाहिले होते. अरे काय झालं? तू असं का पळतोयस इकडे तिकडे? आई मला म्हणाली, पण मी तिला काहीच बोललो नाही, कारण मी तिला काही बोललो असतो तर ती माझ्यावरच ओरडली असती की तू दारू का पिऊन आला म्हणून मी शांत बसलो. पण नाही म्हणता म्हणता शेवटी मी तिच्या शिव्या खाल्ल्याच. त्याच्या 2 दिवसानंतर माझ्यावर खूप मोठे आभाळ कोसळले. माझ्या विश्वासाचा खून झाला आणि माझा संसार उद्ध्वस्त झाला. त्या दिवशी रात्री मी हॉलमधील सोफ्यावर बसून माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो. काम करता करता मी कसा आणि कधी झोपी गेलो हे मला कळलेच नाही. रात्री अचानक मला जाग आली. मी घड्याळात पाहिले, रात्रीचे 2 वाजले होते. मी माझा लॅपटॉप बंद केला व माझ्या बेडरूमकडे झोपण्यासाठी जाऊ लागलो. माझी आणि श्रेयाची बेडरूम दुसऱ्या मजल्यावर होती. मी पायऱ्या चढतच होतो की तोच मला माझ्या बेडरूममधून एक माणूस गच्चीवर जाणाऱ्या जिन्याकडे धावत जाताना दिसला. ए, कोण आहे? ए, थांब! मी जोरात ओरडलो, पण तो न थांबता जिन्यातून धावत गच्चीवर गेला. मी त्याचा पाठलाग करत त्याच्या मागोमाग गच्चीवर गेलो, पण तो मला कुठेच दिसला नाही. मी त्याला सर्वत्र शोधले, पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मला खूप टेन्शन आले होते, कारण तो माणूस आमच्या बेडरूमकडूनच आला होता आणि मला शंका होती की तो माझ्याच बेडरूममधून बाहेर आला होता. मी घराचे दोन्ही दरवाजे आणि सर्व खिडक्या तपासल्या. त्या आतून बंद होत्या व त्या तोडल्या आहेत असे कोणतेच चिन्ह त्यावर दिसत नव्हते. त्यानंतर मी जिन्याचा दरवाजा तपासला. त्यावरही मला तो दरवाजा जबरदस्ती तोडून उघडल्याच्या खुणा आढळल्या नाहीत. म्हणजे हे एकदम साफ होते की तो दरवाजे किंवा खिडक्या उघडून घरात शिरला नव्हता. तरीही चोर गच्चीच्या जिन्याच्या दरवाजातून आत आला असेल असा विचार केला तर संध्याकाळी मी तो दरवाजा स्वतः बंद केला होता. समजा मी बंद केल्यानंतर घरातल्या एखाद्याने तो दरवाजा उघडला असेल व तो बंद करायचा विसरला असेल आणि चोर त्या दरवाजाने घरात आला होता, तर मग त्याने घरात शिरताना जिन्याचा दरवाजा कसा काय लावला? कारण कोणताच चोर दरवाजा उघडल्यानंतर तो परत बंद करत नसतो, कारण चोरी करून पळून जाताना दरवाजा उघडण्याचा त्याला वेळ नसतो. आणि मी जेव्हा चोराचा पाठलाग करत होतो तेव्हा मला त्या माणसाने जिन्याच्या दरवाजाची कडी उघडल्याचा आवाज आला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो चोर असता तर त्याच्याकडे एखादे सामान तरी दिसले असते, म्हणजे सामान चोरून नेण्यासाठी एखादे पोते किंवा पिशवी. पण मला त्याच्या हातात काहीच दिसले नाही. बरं, समजा त्याने पिशवी खिशात ठेवली असेल, पण त्याच्या हातात कोणतेच हत्यार दिसले नाही. कोणताच चोर हत्याराशिवाय चोरी करत नसतो. तो धाक दाखवण्यासाठी सोबत हत्यारे आणतच असतो. म्हणजे तो चोर नव्हता आणि त्याला कोणीतरी दरवाजा उघडूनच आत घेतले होते. आणि मग तो माझ्या घरात कशाला येईल? त्याला माझ्या घरात दरवाजा उघडून कोण घेईल? आई तर घेऊ शकत नाही. मग उरली फक्त श्रेया. मला फक्त श्रेयावर संशय येत होता. श्रेयानेच त्या माणसाला दरवाजाने आत घेतले होते असे मला वाटले. मी खूप दुःखी होऊन मी माझ्या बेडरूमकडे गेलो. दरवाजा वाजवला तर तो लगेच मागे सरकला, म्हणजे दरवाजा उघडाच होता. तेव्हा मला आणखी एक गोष्टीचा उलगडा झाला. चोर जेव्हा चोरीसाठी घरात घुसतात तेव्हा सर्व रूम्सचे दरवाजे तपासतात की ते उघडे आहेत की नाहीत. जर कोणता दरवाजा आतून बंद असला तर त्याला बाहेरून कडी लावतात, जेणेकरून जर रूममधल्या व्यक्तीला जाग आली
तर त्याला बाहेर येता येणार नाही. आणि जर एखाद्या रूमचा दरवाजा उघडा असेल तर त्या रूममध्ये असलेल्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून घरात चोरी करतात. जर तो चोर असता तर बेडरूममध्ये घुसला असता व श्रेयाला धाक दाखवून त्याने चोरी केली असती. तरीही समजा जर चोर रूमचे दरवाजे उघडे आहेत की बंद हे तपासायचे विसरला असेल तर मग त्याने मला चाकूचा धाक का दाखवला नाही? कारण मी तर हॉलमध्येच झोपलो होतो ना. त्याला चोरी करायला खूप सोपे गेले असते. पण त्या माणसाने तसे केले नाही. म्हणजे तो चोर नव्हता. तो माणूस जेव्हा माझ्या बेडरूममधून बाहेर पडला तेव्हा त्याने फक्त दरवाजा पुढे केला आणि त्याच वेळेस त्याने मला पायऱ्या चढताना पाहिले आणि तो तेथून धावत गच्चीवर गेला. मी आत गेलो, लाईट लावली. श्रेया बेडवर झोपली होती. मी तिच्याजवळ गेलो. मी तिला हलवून उठवणारच होतो पण मला समजत नव्हते की तिला काय बोलावे, सुरुवात कुठून करावी. तिला काय विचारावे की सुवास आला होता का? तसे तर मीच चुकलो होतो. मी जसा वयात आलो होतो तसे मला श्रेयावर प्रेम झाले होते. पण मी बिनबापाचा वाढलेला मुलगा होतो. वयाच्या 6व्या वर्षीच माझ्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले होते. घरची परिस्थिती खूप बिकट होती. आई आणि मी मोलमजुरी करून जगायचो. याउलट श्रेया श्रीमंत बापाची एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्यामुळे आमची जोडी जमेल असे मला कधीच वाटत नव्हते. तेव्हाच माझा दूरचा मित्र सुहासला श्रेयावर प्रेम झाले. सुहास चांगल्या घरातला होता. त्याचे वडील आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते आणि तोही एकुलता एक आणि त्याच्या वडिलांचा लाडका होता. त्यामुळे त्याच्याकडे पैशांची कमी नव्हती. गावातल्या पोरांकडे साधी तुटकी फुटकी सायकलही नव्हती. पण त्याला त्याच्या वडिलांनी 16व्या वाढदिवसाला हिरो होंडा घेऊन दिली होती. आम्हाला घालायला फक्त एक फाटका शर्ट आणि एक ठिगळ लावलेली पॅन्ट होती. पण सुहास सारखेच कपडे बदलायचा. तो नेहमी श्रेयासमोर त्याच्या हिरो होंडावर महागडी कपडे आणि गॉगल घालून फिरायचा. तिच्या मागोमाग जायचा. पण तरीही मला वाटत नव्हते की सुहासला श्रेया पटेल. कारण त्याच्याकडे चांगला चेहरा नव्हता जो माझ्याकडे होता. तसे तर श्रेया माझ्याकडे बघून हसायची. पण मी कधी तिला मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही. कारण माझी परिस्थिती अशी होती की प्रेम करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसायचा. शाळा संपताच मी शेताकडे जायचो. आईला शेतात हातभार लावायचो. मोलमजुरी करून जगायचो. पण तरीही मी वेळ पाहून श्रेयाला बोलायचे ठरवले. एके दिवशी शाळा सुटताच मी वर्ग झाडून काढत होतो. तेव्हा श्रेया माझ्याकडे आली व मला म्हणाली, झाडू दे ना, आम्ही दोघी काढतो झाडून, तू जा घरी. मला खूप आश्चर्य वाटले. कारण श्रेया शाळा सुटल्यानंतर पहिल्यांदाच झाडून काढण्यासाठी थांबली होती. तिच्यासोबत तिची जिवलग मैत्रीण संगी सुद्धा होती. तसे तर मीच रोज शाळेत झाडून काढत असे. कारण गुरुजी मला त्याचे थोडेफार पैसे द्यायचे. पण कधी कधी शाळेतली इतर मुलेही शाळेच्या परिसराची स्वच्छता करायचे. शाळा सुटून 15-20 मिनिटं झाले होते. संपूर्ण शाळेत फक्त मी, श्रेया आणि संगी असे फक्त तिघेच होतो. तोच श्रेया माझ्याजवळ आली. ती काय बोलेल या विचाराने माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. मी देवाला प्रार्थना केली की देवा प्लीज, मी मनात जो विचार केला आहे अगदी तसेच व्हावे. एवढं उरलेलं झाडून काढशील का? मला उशीर व्हायलाय. ती माझ्याजवळ येऊन मला म्हणाली. देवाने माझे ऐकले नव्हते. मी थोडा निराश झालो. पण मान डोलावून तिला हो म्हणालो. तशी ती खुश झाली आणि तेथून निघून गेली. श्रेयाला बोलायची हीच उत्तम वेळ आहे असे मला वाटले. म्हणून मी तिला मागून आवाज दिला, श्रेया. तशी ती मागे वळली. पण तिच्यासमोर माझे प्रेम व्यक्त करायची हिंमतच होत नव्हती. काही नाही, जा, मी तिला म्हणालो. तशी ती खूप गडबडीत शाळेतून निघून गेली. ती गेल्यावर मला वाटले की अजूनही वेळ गेली नाही. मी अजूनही तिला बोलू शकतो. म्हणून मी तिला बोलण्यासाठी तिच्या मागे गेलो. ती पुढे आणि मी मागे चालत होतो. तेवढ्यात सुहास तिथे गाडीवर आला. तसे श्रेया आणि संगी दोघी त्याच्या गाडीवर बसल्या आणि सुहास त्यांना त्यांच्या शेताकडे घेऊन गेला. ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. अखेर सुहासाने पैशाची गर्मी दाखवून श्रेयाला पटवलेच. त्या दिवशी माझे मन तुटले होते. रात्री झोपताना मला श्रेयाची आठवण आली.
मला रडू फुटले. मी तोंडावर पांघरून घेतले आणि आईला हुंदक्याचा आवाज जाऊ नये म्हणून तोंडात गोधडी घातली. पण आई ती आई असते. तिला समजलेच की मी रडतोय. काय झालं सूरज, तू का रडायलास? आई मला हलवत म्हणाली. मी स्वतःला आवरू शकलो नाही आणि मी आईला मिठी मारून रडायला लागलो. काय झालं सूरज, का रडायलास? काय झालं सांग मला, आई मला विचारत होती. पण मी फक्त रडत होतो. आई, माणसापेक्षा या जगात पैशाला किंमत आहे ग. मी रडत रडत आईला म्हणालो. काय झालं, तुला कोण काय म्हणलं का? आईने मला विचारलं. पण मी फक्त रडतच होतो. मी आईला काहीच सांगितले नाही. त्या दिवशी मी आईला कोल्हापूरच्या मामाच्या गावाला शिकायला पाठवण्याचा आग्रह केला. माझे चुलत मामा कोल्हापूरला राहत होते. माझी स्वतः काम करून शिकायची तयारी होती. पण आई मला कोल्हापूरला पाठवण्यास तयार नव्हती. शेवटी माझ्या हातासमोर तिने हात टेकले आणि ती मला शहरात पाठवायला तयार झाली. गावाबाहेरच्या पाटीवर ती आणि माझा जिगरी मित्र हन्म्या मला वाट लावायला आले. एसटी येताच आईने मला रडून मिठी मारली. माझे डोळेही पाण्याने ओले झाले होते. माझे मनही तिला एकटी सोडून जायला तयार नव्हते. पण त्याशिवाय पर्याय नव्हता. मी एसटीत बसलो आणि एसटी तेथून हलली. शेवटचं एकदा आईला आणि हन्म्याला बघून घेतलं. त्याच दिवशी ठरवले की पैसे कमवल्याशिवाय या गावात पाऊल टाकणार नाही. कोल्हापूरला गेलो. तिथे जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲडमिशन घेतले. मामा मामीने सांगितलेली सर्व कामे करून, शिळं खाऊन जिद्दीने अभ्यास केला. मिळेल ते काम केलं. मामी थोडी कटकट करायची, पण ते सगळं सहन केलं. युनिव्हर्सिटीतून पहिला आलो. वयाच्या 23व्या वर्षी मला 50,000 रुपये महिना सुरुवातीचा जॉब लागला. एके दिवशी 2.5 लाखांची स्पोर्ट्स बाईक घेऊन मी गावात आलो. 7 वर्षापूर्वी मी जसं गाव पाहिलं होतं ते आजही अगदी तसंच होतं. फक्त माणसं बाया वाढली होती. घरी गेलो. आईला बिलगून रडलो. ती लग्नाचं बोलू लागताच मी विषय टाळला. संध्याकाळी गावातल्या मारुती मंदिरात गेलो. लहानपणीच्या मित्रांना भेटलो. सुहास पण भेटला. 7 वर्षापूर्वी जो कडक इस्त्रीचे कपडे घालून हिरो होंडावर फिरायचा तो आज मंदिरात दारू पिऊन लोळत होता. तेवढ्यात मंदिरात एक 2-2.5 वर्षाचा लहान मुलगा आला आणि सुहासला हलवत पप्पा पप्पा म्हणू लागला. मला श्रेयाची आठवण आली. मला वाटले की दोघांना मुलगाही झाला. मी एकटाच तिथून निघून आलो. माझ्या मागोमाग हन्म्याही आला. माझ्या डोळ्यात पाणी आलेले पाहून तो मला म्हणाला, अरे तुला वाटतंय तसं नाही, ते सुहासचं पोरगं आहे पण श्रेयाचं नाही. म्हणजे? मी त्याला म्हणालो. अरे सुहासानं संगीसोबत लग्न केलंय, हन्म्या मला म्हणाला. मग श्रेयाचं काय झालं? मी त्याला विचारले. श्रेया आणि सुहासचं प्रेम प्रकरण 4 वर्ष चाललं बघ. एके दिवशी श्रेयाला आणि सुहासला गावातल्या लोकांनी सुहासच्या कोट्यावर पकडलं. श्रेयाच्या बापाची 4 गावात असलेली सगळी इज्जत गेली. श्रेयाचा बाप सुहासाला श्रेयासोबत लगीन कर म्हणत होता, पण सुहासानं नकार दिला. आता 2 वर्ष झालं श्रेयाचा बाप तिला पोरग बघते, पण तिचं लग्न अजून बी जमाना गेलंय. जमलच कसं, सगळीकडेच प्रसिद्ध झाली ती, हन्म्या मला म्हणाला. श्रेयाविषयी ऐकून वाईट वाटले, पण मी मनातून खूप खुश झालो होतो. त्या रात्री मी खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशीच मी आईला घेऊन श्रेयाच्या घरी तिला मागणी घालायला गेलो. मी तिच्यापेक्षा गरीब होतो, पण सुशिक्षित होतो आणि माझ्याकडे चांगला जॉब होता, म्हणून तिच्या वडिलांनी तिचे लग्न माझ्यासोबत लावून दिले. पण मला खूप वाईट वाटत होते की आमच्या लग्नाला 6 वर्ष होऊनही आणि एक 4 वर्षाची मुलगी असूनही ती अजून सुहासला विसरली नव्हती. पण तरीही मी तिला बोलायचे ठरवले, कारण मला तिला विचारावसे वाटत होते की माझ्या प्रेमात काय कमी होती की ती अजूनही सुहासला विसरली नाही. तिने शहरात येऊनही का सुहासला घरी बोलावून घेतले. मी तिला हलवले, पण ती उठतच नव्हती. मला तर खूप आश्चर्य वाटले की मला फसवून तिला एवढी गाढ झोप कशी येत असेल. तेव्हा मला तिचा खूप राग आला. माझे डोके झणकायला लागले आणि मी तिला जोरात हलवून उठवले. अजून किती दिवस धोका देणार आहेस तू मला? किती दिवस अंधारात ठेवणार आहेस मला? मी तिला म्हणालो. अरे काय झालं, तू असं का बोलतोयस? ती मला विचारायला लागली. एवढं बोळं बनण्याचा प्रयत्न करू नकोस तू. सांग मला,
मी तुला कशाची कमी पडू दिली? मी कधी तुला एका तरी शब्दाने दुखवलं का? मग तरी तू मला एवढा मोठा धोका का दिला? मी तिला म्हणालो. अरे काय बोलतोयस तू? ती मला म्हणाली. बोल, का बोलवलेस माझ्या घरी सुहासाला तू? मी तिला म्हणालो. कधी? मी कधी बोलावलं त्याला? ती मला म्हणाली. त्या रात्री मी तिच्याशी खूप भांडलो, पण शेवटपर्यंत ती सुहासला नाहीच बोलवले असे म्हणत होती. त्या दिवसापासून मी दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायला गेलो, जी गच्चीवर जाणाऱ्या जिन्यापलीकडे होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्याच बेडरूममध्ये शिफ्ट झालो. मी श्रेयाला बोलणेच सोडून दिले, कारण जेव्हा जेव्हा मी तिला बोलायचो तेव्हा तिचा प्रत्येक गोड शब्द माझ्या मनाला बाणासारखा टोचायचा. शेवटी तिने रडून रडून माझ्या आईलाही स्वतःच्या बाजूला करून घेतले. आई माझी रोज समजूत काढत होती, पण मी काय ऐकायला तयार नव्हतो. माझे मन तुटले होते, जे आता कधीच जुळणार नव्हते. एके दिवशी आई मला म्हणाली की जर तुला वाटत आहे की श्रेयाचे जर कोणासोबत अनैतिक संबंध आहेत तर तिला सोडून दे. पण मी आईला नकार दिला, कारण माझे श्रेयावर खूप प्रेम होते. मी तिला सोडू शकत नव्हतो. ती जर घरात असली तर कमीत कमी तिला बघणं तरी होईल. या विचाराने मी तिला न सोडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून रोज रात्री मी दारू प्यायचो. एके दिवशी रात्री मी असंच श्रेयाने मला दिलेला धोका आठवून एका पाठोपाठ एक दारूचे ग्लास रिकामे करत होतो. पण मला खरंच तिची आठवण येत होती, कारण तिला समोरासमोर पाहून व बोलून चक्क 3 दिवस झाले होते. मला असे वाटत होते की आताच्या आता उठावे आणि सर्व विसरून तिला बोलावे, तिला सॉरी म्हणावे, कारण मी तिला खूप काही बोललो होतो. मी ग्लासमध्ये दारू ओतली व हा पॅक संपताच तिला जाऊन सॉरी म्हणेल असे ठरवून टाकले. मी दारूचा एक घोट घेतला, तोच कोणीतरी जोरात दरवाजा आपटला. तसा मला ठसका लागला. मी विचारात पडलो की एवढ्या जोरात कोणी दरवाजा वाजवला. मी शांत बसून राहिलो. तोच पुन्हा एकदा कोणीतरी जोरात दरवाजा आपटायला लागले. असे वाटत होते की जो कोणी दरवाजा आपटत आहे त्याचा इरादा दरवाजा तोडण्याचा आहे. मी जरा टरकलोच. माझ्या मनात उलटे सुलटे विचार येऊ लागले. माझ्या कानात एक ताजी ताजी बातमी घुमू लागली. अनैतिक संबंधात नवरा अडचण बनत होता, म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेला पतीचा खून. मला वाटायला लागले की कदाचित दरवाजा आपटणारा सुहास असावा आणि तो श्रेयाच्या सांगण्यावरून माझा खून करण्यासाठी आला असावा. कोण आहे? मी ओरडून विचारले, पण कोणीच उत्तर दिले नाही. आई तू आहेस का? मी पुन्हा जोरात आतून विचारले, पण तरीही कोणीच उत्तर दिले नाही. म्हणजे आई तर नव्हती. श्रेया तू आहेस का? मी विचारले, पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. तो फक्त जोरात दरवाजा आपटत होता. हळूहळू तर दरवाजा आपटणारा एवढ्या जोरात दरवाजा आपटायला लागला की थोड्या वेळ मला वाटले की दरवाजा पडेल की काय. मला वाटायला लागले की आज माझा नक्कीच गेम वाजणार. त्याने माझा खेळ संपवण्यापूर्वी मला त्याचाच खेळ संपवावा लागेल. थांब दाखवतोच. माझ्या श्रेयाला दिवाना बनवलंस का? असे म्हणून मी दारूची बाटली उचलली आणि झुलत झुलत दरवाजाजवळ गेलो. ए सुहास्या, थांब, मी तुला दाखवतो, मी सिंहासारखा गरजत म्हणालो. तसा दरवाजा वाजवायचा बंद झाला. दरवाजा वाजायचा बंद होताच मी लगेच दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, सुहास तर काय, तिथे कोणीच नव्हते. मी सुटकेचा निःश्वास सोडला. मला वाटले जो कोणी दरवाजा वाजवत होता तो माझा आवाज ऐकून घाबरून पळून गेला, म्हणून मी दरवाजा लावून बेडरूममध्ये गेलो. पण मी बेडवर जाताच दरवाजा पुन्हा वाजायला लागला. तेव्हा माझा राग अनावर झाला. आज आर नाही तर पार, आज सुहासा नाही तर मी मरणार, असे म्हणत मी पुन्हा एकदा दारूची बाटली हातात घेऊन दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, दरवाजाबाहेर 2 मुली उभ्या होत्या. पण मला सर्व अंधुक दिसत होतं, कारण मला खूप चढली होती. मी डोळे चोळून पुन्हा त्या मुलीकडे पाहिले तर मी आश्चर्यचकित झालो, कारण ती श्रेया होती. ती माझ्यासमोर नटून थटून 1 पीस घालून उभी होती. मला नवल वाटले की हिने हिच्या आयुष्यात कधी न 1 पीस पाहिले नसेल आणि आज हा कोणाचा 1 पीस घालून आले आहे. ते काही का असेना, पण ती खूप सुंदर दिसत होती. गोरी गोरी पान, एवढी गोरी तर ती लग्नात पण दिसत नव्हती. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो.
तोच ती माझ्याजवळ आली आणि तिने मला मिठी मारली. मी पण स्वतःला थांबवू शकलो नाही, म्हणून मीही तिला माझ्या मिठीत घेतली. बेबी आज चल ना, ती लाडात मला म्हणाली. चक्क बेबी. आणि मला माझ्या कानावर विश्वासच बसला नाही. ती माझ्या हाताला पकडून मला रूममध्ये ओढत होती. तोच मला श्रेयाच्या बेडरूममधून आमच्याकडे कोणीतरी पाहत आहे असा भास झाला. मी तिकडे कोण आहे ते पाहायला जाणारच होतो की श्रेयाने मला आत ओढून घेतले आणि बेडवर ढकलले. ती लहान बाळासारखी माझ्या छातीवर येऊन बसली. तू खूप सुंदर दिसत आहेस, मी म्हणालो. तशी ती गालात लाजली. पण तितक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा आपटायला लागले. मला समजेनासे झाले की एवढ्या रात्री आता कोण दरवाजा वाजायला लागले. कोण आहे, मी जोरात ओरडलो. सूरज दरवाजा उघड, आई बाहेरून बोलली. आई आई, एवढ्या रात्री कशाला आली असेल, मी विचार करत होतो. मी दरवाजा उघडायला जाणारच होतो की श्रेयाने माझा हात पकडला व मला म्हणाली, थांब ना, एवढी काय गडबड आहे. मीही थांबलो. पण आई बाहेरून खूप जोरात दरवाजा आपटत माझ्या नावाने बोंबलत होती. म्हणून मी बेडवरून उठलो. पण तिने माझा पुन्हा एकदा मागून हात पकडला आणि मला किस केले. मी तिला दूर ढकलत होतो, पण ती मला काही सोडायला तयारच नव्हती आणि तिने माझा टी-शर्ट काढून हवेत भिरकावला. तिकडे आई जोरात दरवाजा आपटत मला दरवाजा उघडायला सांगत होती. म्हणून मी श्रेयाला दूर ढकलले. इकडे आणतो माझा टी-शर्ट. मी तिला माझा टी-शर्ट मागितला, पण ती काही द्यायला तयारच नव्हती. आधी एक किस दे, ती मला म्हणाली. सूरज तू दरवाजा उघडतोयस की मी दरवाजा तोडून आतमध्ये येऊ, आई रागात दरवाजा आपटत म्हणाली. म्हणून मी तसाच धावत दरवाजाकडे गेलो आणि दरवाजा उघडला. कोणती बाई आहे तुझ्यासोबत आत, ती मला म्हणाली. बाई म्हणजे कोण, श्रेया आहे माझ्यासोबत, मी दरवाजा आड लपून तिला म्हणालो. हो का, मग मी कोण आहे, कोणीतरी बाई बोलली आणि मी तिच्याकडे पाहिले तसा मला जोराचा झटका लागला. तासाभरापासून मी चढवलेली माझी सगळी दारू एका मिनिटात उतरली. मला दरदरून घाम फुटला, कारण ती श्रेया होती. ती दरवाजाच्या बाजूला उभी होती. श्रेया इथे आहे तर मग आत कोण आहे, मी स्वतःशीच बडबडलो. मी पटकन बेडवर वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. काय झालं, फुटला का घाम, बघा आई किती वेड्यात काढत आहेत. मी आहे म्हणे आत यांच्यासोबत. मी तुम्हाला म्हणाले होते ना की यांचंच त्या बाईसोबत सुरू आहे आणि 2-3 दिवसापासून हे तिला रात्री घरी बोलावत आहेत. यांना माझ्यासोबत राहू वाटत नाहीये, म्हणूनच ते माझ्यावर नाही तसले घाणेरडे आरोप लावले आणि दुसऱ्या रूममध्ये राहिले, जेणेकरून तिला रोज रात्री गुपचूप घरी बोलवता येईल. बघा कपडे तरी आहेत का यांच्या अंगावर, ती रडत रडत आईला म्हणाली. हे ऐकून तर मला माझ्या कानावर विश्वासच बसला नाही की मी 2-3 दिवसापासून एका बाईला घरी बोलावत आहे आणि तिच्यासाठीच मी वेगळ्या रूममध्ये राहायला लागलो होतो. पण मला हे मात्र समजले होते की जी बाई मगापासून माझ्यासोबत होती ती श्रेया नव्हती. आणि मगाशी मला जे वाटलं होतं की श्रेयाच्या रूमकडून मला कोणीतरी पाहत होतं, ती श्रेया होती आणि तीच आईला घेऊन आली होती. सूरज हे काय चाललंय, आतमध्ये कोणती बाई आहे तुझ्यासोबत, ती मला म्हणाली. पण मी शांतच होतो, कारण मला खूप मोठा झटका बसला होता. सरक बाजूला, मीच बघते, ती मला म्हणाली आणि मला बाजूला सरकावून श्रेयासोबत रूममध्ये घुसली. बेडवरचे विस्कटलेले बेडशीट पाहून श्रेया म्हणाली, बघा आई काय हाल झाले बेडशीटचं. पण मी तरीही शांत बसलो. श्रेयाने बेड खाली वाकून पाहिले आणि जोरात ओरडली, आई लवकर इकडे या. तसा मला घाम फुटला, पण तरीही मी शांत होतो. मी फक्त मनातल्या मनात विचार करत होतो की जर यांना बेडखाली ती जी कोण बाई होती ती जर सापडली तर माझे काहीच खरे नाही. मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही.